हॅलो गाईज, कसे आहे तुम्ही? आमच्या ह्यांची 3 दिवस झाले तब्येत खराब झाली. जरा काय झाले सांगते मी. सर्दी, जरासा ताप आला होता आणि खोकला. मग दवाखान्यात गेले होतो ना, तर त्यांना सांगितलं मी व्हिडिओ करते, तर मला म्हणले नको नको. का म्हणताना म्हणते यूट्यूब फॅमिली आपली नाही का टेन्शन घेतील म्हणतात. म्हटलं नाही टेन्शन घे, सांगू म्हणलं. आज आहे बरं म्हणलं, चला सांगू सगळ्यांना काय झालं नक्की. हे बघा आता सूप प्यायचं चालू आहे. उशिराने उठले, आंघोळ झाली, नाश्ता खायला नको म्हण, तोंड कसं तरी झाले. काय जाय नाही म्हणून आता सूप करून दिलं मी त्यांना, तर खायला लागलं. तर आम्हाला कमेंट आली होती अशी की भाऊजी काय काम करतात नाही का, जॉबला काय आहे काय नाही. तर मी आज सांगते तुम्हाला, आमचा स्वतःचा बिझनेस आहे. कशाचा बिझनेस सांगा? स्नॅक सेंटर आहे. तर आमचं स्नॅक सेंटर त्याचं नाव काय आहे तर शिवशंकर वडेवाले. तर त्याचे ओनर आहेत आनंद रामदास कॅतन. आणि हे कुठं आहे तर पुणे सिटीत रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे, सौरभ हॉलच्या शेजारी आणि चर्चच्या समोर. तुम्ही गुगलवर सर्च करा, मॅपवर जरी सर्च केलं ना तरी येते शिवशंकर वडेवाले. त्यासोबत उपासाचं बी सगळं मिळेल तुम्हाला. साबुदाणा वडा, लस्सी, त्याच्यासोबत खरडा आणि वडे, साबुदाणा वडे, स्पेशल कोशिंबीरची चटणी, काकडीची. आणि ते मीच बनवते, कारण आता शिवरात्री आहे. आता परवा दिवशी भरपूर काम असेल मला, तर त्या दिवशी बघा या, भेट द्या. आणि तुम्ही सगळे कसे, बरे आहे ना? आम्ही बी आहे बरे. पेशंटचं जेवण काय आता अळणीच आहे सध्याला, स्पेशल म्हणून काही नाही आता पेशंटला. मग त्यांना म्हटलं आता सूप प्या मस्तपैकी. दाल खिचडी करते, नाही तर काहीतरी वेगळं देते, गोड म्हणजे नाही का चव येण्यासारखं तोंडाला करून देते. तर आहे सगळं व्यवस्थित आहे, गोळ्या औषधं चालू आहे. तर तुम्ही सगळेजण खुश राहा, आनंदी राहा, असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टमुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. तर थँक्यू आणि बाय.